मॅडम, सेरिब्रल पाल्सीचे जी मुलं आहेत तर सध्या त्यांना आपलं जे आता उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये काय ट्रीटमेंट अवेलेबल आहे? हा, ते लई इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. डायग्नोसिस झालं की हे बाळाला मेंदूची बिमारी आहे की त्याला सेरिब्रल पॉल्सी म्हणते, त्याच्यानंतर काय ते कोणाला नाही माहित. सगळ्या लोक फक्त टेस्टच्या नंतर टेस्ट करत राहतात, पण टेस्ट करून ते काय इलाज नाही आहे. आणि इलाज म्हणून काय, ती आई बाबाला काय पाहिजे की माझ्या बाळ केव्हा उभा राहणार आणि चालणार आणि धावणार आणि सडत जाणार. बरोबर आहे. आणि डॉक्टरांचा गोल काय आहे की एक वेळ इव्हॅल्युएशन झाला की डायग्नोसिस झाली नंतर म्हणते की तुम्ही बाळांना कसरत करायला पाहिजे, म्हणून कसरत करायचे थेरपिस्टकडे तुम्हाला पाठवणार. पण मुसीबत काय आहे की एक एक्सपर्ट आहे ते डायग्नोसिस करते आणि दुसरा आहे ते मसलवर फोकस करते की मसल काम नाही करत आणि मसल नरम आहे की मसल एकदम ताट झाले की स्टिफ झाले की स्पास्टिक झाले की कॉन्ट्रॅक्चर झाला. म्हणून ते दोघी लोक काय करतात, डायग्नोसिस, इव्हॅल्युएशन अँड लॉट्स ऑफ इन्व्हेस्टिगेशन. नंतर थेरपिस्टकडे तुम्ही गेले तरी काय करतात, मसलला लांब करूया, सीधा करूया, टाईट करूया, ताकदवर करूया.